कस्टमरांची डिमांड होती की मला केक हा तुमच्याकडूनच पाहिजे होता. तर मी यांच्या एंगेजमेंटचा केकचा ऑर्डर घेतलेला होता आणि यांच्या केकचा ऑर्डर दिलेलं होतं. तर यांचं लग्न होऊन आता यांना एक लेकरू झालेलं आहे आणि त्यांच्या लेकरासाठी मला हा एक केक बनवायचा होता. तर केकचा ऑर्डर द्यायच्या आधी त्यांनी सरळच म्हटलं की आम्हाला तुझ्याकडूनच केक पाहिजे, आम्हाला दुसऱ्या कुणाकडूनच केक पाहिजे नको. तर इथे मी 2 लेअरमध्ये मला केक बनवायचं होतं. त्यांच्याची स्पेशल डिमांड काही नव्हती, त्यांना फक्त 2 डिमांड होत्या. एक व्हाईट कलर आणि रेड कलरमध्ये तुम्ही केक बनवून द्या, बाकी काही त्यांची डिमांड नव्हती. तर इथे मी पायनॅपल फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे सोकिंग जी आहे ती पायनॅपल क्रशच्या मदतीने केलेली आहे आणि फिलिंगसुद्धा त्यानेच केली आहे. त्यानंतर मी जी आपली केकची डिझाईन आहे, तर मी काय डिसाईड केलं, त्यांना रेड कलर आणि व्हाईट कलरमध्ये केक पाहिजे होतं. तर त्यामुळे मी इथे सर्वात वर जे आहे ते एक शर्टचं कॉलर जे असतं ते ड्रॉ करणार होती. तर त्यासाठी वरचा जो टायर होता त्यासाठी मी तिथे त्यावर टूथपिकच्या मदतीने जो कॉलर असतं शर्टचं ते ड्रॉ केलेलं आहे आणि त्यावर रेड कलरच्या क्रीमने फिल केलेलं आहे. तर यामध्ये मी 2 ड्रॉप रेड कलर जेल कलर टाकलेला आहे आणि थोडासा पावडर कलर इथे मी टाकून हे मिक्स केलेला आहे. तर पावडर कलरमुळे आपला जो रेड कलर असतो तो रेड कलर छान रेड येतो आणि बिटरनेस जी असते ती बिटरनेस लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर जेल कलर जास्त झालं तर ते बिटर लागू शकतं, त्यामुळे मी पावडर आणि जेल कलर असे दोन्ही कलर मी इथे यूज करत असते. तर इथे मी जेल कलरच्या मदतीने आपला रेड कलर रेडी केलेला आहे आणि सर्वात छोटा पायपिंग बॅग जी आहे ती पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि छोटे छोटे इथे जे आपण बॉर्डर करत असतो केकला ते बॉर्डर करत मी एकावर एक असे छोटे छोटे इथे मी डॉट देत ही आपली जी पल्सवाली जी डिझाईन असते ती इथे मी डिझाईन इथे कवर केलेली आहे. तर इथे आपली जी डिझाईन कॉलर झाल्यानंतर त्यानंतर इथे मी 3 बटन्स जे आहेत त्या बटन्स ठेवलेले आहेत आणि याला छान मी सेट होऊ दिलं, कारण साधारण मला हा 24 ते 25 किलोमीटर वेट ते जास्तच येऊ शकतं. तर तेवढा लांब हा केक घेऊन जायचा होता, त्यामुळे मी छान सेट केलं. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला जेव्हा केक एकावर एक असेंबल करायचं असतं तर ग्लासमध्ये आपले जे पॅलेट नाईफ आहेत ते डिप करायचं आणि ते बोर्डवरून हलकं काढून घ्यायचं आणि 2 पॅलेट नाईफच्या मदतीने, तर पॅलेट नाईफ घेताना मोठा पॅलेट नाईफ घ्या जेणेकरून तुम्हाला केक असेंबल करायला मदत होईल. तर इथे मी जे आपले केक आहे ते असेंबल करून घेतलं आणि रेड कलरची बॉर्डर केलेली आहे. आणि त्यानंतर आपले जे मिकी माऊसचे जे टॉपर होते, मी त्यांना सांगितलं होतं की मी मिकी माऊसचे काही टॉपर जे आहेत ते इथे यूज करणार. तर इथे मी मिकी माऊसचे जे टॉपर आहेत ते टॉपर इथे मी लावून घेतलेले आहेत. तर कस्टमरसाठी हा कुठलीही जास्त डिमांड न करता फक्त व्हाईट कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची डिमांड होती. बाकी जे डिझाईन आहे किंवा जे आहे ते मी स्वतःच्या मनाने इथे केलेलं आहे. तर इथे आपला छोटासा सिंपलसा केक रेडी झालेला आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.